नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत श्रावण स्पेशल सोयाबीन वडीची भाजी। त्यासाठी आपण सोयाबीन उकळायला ठेवलेले आहेत। 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 2 टमाटे बारीक चिरून घेतलेत, 8 ते 10 मिरच्या बारीक चिरून घेतल्या आणि लसूण अद्रकची पेस्ट। सोयाबीनच्या वड्या आपण घेतल्या होत्या, त्या उकडताना थोडंसं त्यात मी मीठ घातलं होतं। आता याचं पाणी सगळं मी झारून घेतलंय। ह्या कढईमध्ये याचं पाणी पूर्ण आपण झारून घेतलेलं आहे। आता ही भाजी आपण करायला घेऊया। कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता यात आपल्याला 4 ते 5 चमचे तेल घालायचं आहे। आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे। यात आपण टाकूया थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरे। यात आता आपल्याला घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी आता थोडीशी मोठी करून घेतलेली आहे आणि कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन आपला भाजला गेलेला आहे। आता यात टाकायचं आहे आपल्याला लसणाची पेस्ट। लसूण अद्रकाची पेस्ट घातली आपण। आता ही 2 मिनिटं आपल्याला तेलात परतून घ्यायची आहे। आता यात आपण बारीक चिरलेली जी 8 ते 10 मिरच्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे। त्या आपण छान आपल्याला 1-2 मिनिटं तेलात होऊ द्यायच्या आहेत। आता आपल्याला यात अर्धा चमचा हळद, मिरच्या आपण जास्त टाकल्या होत्या त्यामुळे तिखट 1 ते 1.5 चमचाच टाकूया आपण। 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे मसाला घालायचा आहे। तो छानपैकी तेलात परतून घ्यायचा आहे। सगळे मसाले छानपैकी भाजले गेलेले आहेत। यात घालत आहे आपण हातावर बारीक करून घेतलेली कसुरी मेथी। आता यात आपल्याला टाकायचे बारीक चिरलेला टमाटर। टमाटर छानपैकी परतून घ्यायचं आहे। आणि थोडंसं हिंग। सगळे मसाले आपले छानपैकी भाजले गेलेले, टमाटरही नरम पडले। आता यात आपण घालत आहे थोडंसं पाणी। पहा, पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि छान असं तेलही सुटलेलं आहे। आता यात आपल्याला घालायचे आपण उकडून घेतलेले सोयाबीनच्या वड्या। सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। यात आपल्याला घालायचे आता चवीपुरतं मीठ। सोयाबीनच्या वड्यांमध्ये आपण आधीच थोडंसं मीठ घातलेलं आहे, म्हणून आपण आता थोडंसंच मीठ घातलेलं आहे। जर तुम्हाला ही भाजी थोडीशी ओली पाहिजे असेल तर यात तुम्ही अजून थोडंसं पाणी घालू शकता। पहा किती छान असं तेल सुटलेलं आहे भाजीला। आपली सोयाबीनची सुकी भाजी तयार आहे। आता यावर घालत आहे आपण थोडीशी कोथिंबीर। तयार झाली आपली श्रावण स्पेशल सोयाबीनची सुकी भाजी। जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी स्पेशल। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।